पैसा हा जीवनाचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. जीवनात पैशाला किती महत्त्व आहे, हे त्या त्या व्यक्तीच्या विचारांवर, त्याच्या अनुभवावर अवलंबून आहे. कोणाच्या मते पैसा म्हणजे सर्वस्व आहे, पैसा म्हणजेच सर्व काही आहे आणि कोणाच्या मते पैसा म्हणजे निव्वळ एक कागद आहे. त्याला काही व्हॅल्यू नाही आहे. हे त्या त्या व्यक्तीच्या विचारावर, त्याच्या अनुभवावर तो पैशाची किंमत किंवा पैशाची व्हॅल्यू काय आहे तो ते ठरवत असतो. मग पैसा महत्त्वाचा आहे तर फक्त पैशाच्याच मागे धावायचं का? पैशानेच सगळं होते का? असाही प्रश्न नेहमी पडतो की पैसा पैसाच करायचं. तर मी जसं म्हटलं की हे त्या व्यक्तीच्या विचारावर, त्याच्या अनुभवावर डिपेंड आहे. आजच्या कलियुगात पैशाशिवाय पाणीही हलत नाही. प्रत्येक गोष्टीला पैसा हा आवश्यक आहे. आज सकाळी झोपेतून उठल्याबरोबर माणसाला पैशाची गरज पडते आणि ही वास्तविकता आहे, त्याला नाकारून चालत नाही. तर पैसा हे सर्वस्व आहे की नाही याबाबत पण द्विमत आहे. कोणासाठी पैसा सर्व काही आहे, कोणासाठी पैसा काहीच नाही आहे. आणि हे जे मत आहे किंवा पैशाबाबतचे हे जे विचार आहे हे असेच राहणार आहे, हे असंच चालू राहणार आहे. कारण आजपर्यंत कुठलाच ज्ञानी त्याबाबत योग्य असं वक्तव्य करू शकलेलं नाही की पैसा जीवनात महत्त्वाचा की नाही. पैशाने समाधान विकत घेता येत नाही, पण पैशातून गरज नक्कीच निभवल्या जाऊ शकते. जी आपल्या जीवनात गरज निर्माण झाली आहे ती पैशाच्या माध्यमातून गरज निभवल्या जाऊ शकते. पण त्याच्यातून आपण समाधान विकत घेऊ शकत नाही, पैशातून समाधान विकत घेऊ शकत नाही. फॉर एक्झाम्पल आपण घेऊ की एक डॉक्टर होते, एक प्रसिद्ध डॉक्टर होते. त्यांच्याजवळ पैशाला काही कमी, आता डॉक्टर म्हटल्यावर पैशाला कमी राहू शकत नाही. पैशाला काही कमी नव्हती, सगळं सुखसुविधा सगळ्या भरपूर होत्या आणि स्वतः ते एक डॉक्टर होते. पण एक दिवस अचानक रात्री झोपेतच त्या डॉक्टरांचा मृत्यू झाला. तर त्यावेळी काय झालं की पैसा असूनही त्या व्यक्तीचा जीव वाचवू शकले नाही आणि स्वतः ते व्यक्ती डॉक्टर असूनही जीव तिथे पैसा काहीच कमी पडला नाही. पैसा असूनही त्या पैशाचा उपयोग त्या माणसाचा जीव वाचवण्यासाठी होऊ शकला नाही. आणि दुसऱ्या ठिकाणी असं आहे की एका व्यक्तीला शारीरिक व्याधी झाली होती आणि त्याची घरची परिस्थिती ही जेमतेम होती आणि त्याला त्या रोगातून मुक्त होण्यासाठी योग्य ट्रीटमेंटची, उपचाराची गरज होती. पण पैशाअभावी तो व्यक्ती उपचार घेऊ शकला नाही आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. तर या दोन्ही केसमध्ये पैशाचं महत्त्व काय? तर पहिल्या केसमध्ये पैसा असूनही तो काहीच उपयोगाचा ठरला नाही आणि दुसऱ्या केसमध्ये पैशाला किती जास्त महत्त्व होतं की पैसा नसल्यामुळे त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. तर म्हणूनच म्हटलं आहे की पैशाची जी किंमत आहे किंवा पैशाची जी व्हॅल्यू आहे ही त्या परिस्थितीवर डिपेंड असते. आपण पैशातून समाधान विकत घेऊ शकत नाही. छोटे छोटे आनंद जे असतात जीवनातले ते सुद्धा कधी कधी पैशाअभावी आपण ते आनंद उपभोगू शकत नाही. त्या ठिकाणी पण पैसा महत्त्वाचा ठरतो. आणि आजच्या जगात असं झालेलं आहे की पैसा असेल त्याच व्यक्तीला या कलियुगामध्ये मान दिला जातो. मग तुमचे विचार किती चांगले असू द्या, तुम्ही कितीही चांगले व्यक्ती असू द्या, पण जर तुमच्याकडे पैसा नसेल तर तुम्हाला त्या प्रमाणात समाजामध्ये किंवा लोक त्या व्यक्तीला विचारत नाही. आणि तेच जर तुमच्याकडे पैसा असेल तर लोक स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी आपल्याकडे धावून येतात. ही पण झाली पैशाची किंमत, जे पैशाचे महत्त्व. आणि फक्त लाईफमध्ये पैसा कमवला म्हणजे झालं असंही नाही आणि पैसा आपोआप मिळतही नाही. तो कमवण्यासाठी कष्टही करावं लागतात, मेहनत घ्यावं लागते,
तो आपोआप आपल्याजवळ येत नाही. आपण जेव्हा मेहनत घेऊ तेव्हा तो पैसा आपल्याकडे येईल. आणि नुसता पैसा कमवणं म्हणजेही जीवन नाही, तर तो पैसा टिकवणं किंवा त्या पैशाचा योग्य विनियोग करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. नाहीतर आज आपण पाहतोच आहे की काही पिढ्यांमध्ये ते पिढीजात जन्मजात श्रीमंत असतात. पण हळूहळू त्यांचा एक पिढी त्यांच्या त्या संपत्तीचा नाश होत जातो. तर का बरं? कारण त्यांना पैशाची किंमत कळली नाही आणि म्हणून ते त्या पैशाचा कसा विनियोग करावा हे त्यांना कळलं नाही. त्याच्यामुळे ती संपत्ती आपोआप कमी होत गेली. तर म्हणून फक्त पैसा कमवणंच महत्त्वाचं नाही, तर तो पैसा कमवून त्याचं मॅनेजमेंट करणं, त्याचा उपयोग कसा करायचा हे सुद्धा ठरवणं तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून जीवनामध्ये पैशाला किती महत्त्व द्यायचं हे त्या व्यक्तीच्या परिस्थितीवर, त्याच्या विचारावर अवलंबून आहे.